नमस्कार माऊली. माऊली, या जगामध्ये जे जे काही घडते ते त्या भगवंताच्या इच्छेनुसारच घडते. आपण केवळ त्याच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्या असतो आणि तो भगवंत त्यानं ठरवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडवून आणायला काय लीला रचेल याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. अर्थात आपला जर त्याच्यावर विश्वास नसेल तर आपण सदान कदा परिस्थितीला दोष देत राहू, त्रस्त होऊ. पण आपला जर त्याच्यावर मनापासून विश्वास असेल तर मग कितीही कठीण प्रसंग आला तरी भगवंत आपल्या बरोबर आहेत हा विश्वास आपल्याला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढेल. म्हणून कायम स्वतःवर विश्वास ठेवा आणि भगवंतावरही विश्वास ठेवा. अशक्य, असंभव, मी हे अजिबात सहन करू शकत नाही. अरे अशी कशी तुझी पुत्री तुला घरातून न सांगता निघून जाते, ते सुद्धा विवाहाची घटिका अगदी थोड्या अवधीवर आलेली असताना. नाही 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 नाही, मला खात्री आहे की यात नक्कीच तुझा काहीतरी स्वार्थ आहे आणि म्हणूनच तर तू तुझ्या मुली सहाय्य केलेस असे कृत्य करण्यासाठी. दशरथा, तू आज ओळखतोयस का मला? किती जुना ऋणानुबंध आहे आपला. मी असे वर्तन करू तरी कसे शकतो? हा 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 हा. अरे काय तो सोजवळपणाचा भाव आणतोयस? मला काय माहित नाही की तुला पहिल्यापासूनच हे स्थळ मान्य नव्हते आणि म्हणून तू सर्वार्थाने प्रयत्न करत होतास की हा विवाह कसा थांबवता येईल. किती रे, किती नीच स्तराला गेलास रे तू. नाही दशरथ, दिलेला शब्द कदापि न मोडणारा व्यक्ती आहे मी. आणि सरिता असे काही कृत्य करेल याची सुत्रांदरी मला कल्पना असती तर ते मी घडूच दिले नसते. विश्वास ठेव. आता तू असेच म्हणणार कारण सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडते ना. पुरे करा तुमच्या आरोपांचा वाद. माझे पिताश्री सातत्याने सांगत आहेत की त्यांना याबद्दल काही कल्पना नाही. इतकेच नव्हे तर त्यांना ताईच्या या कृत्याची घृणाच वाटत आहे. तरी देखील तुम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवत आहात. अहो, ताईला अखेरचे मी बघितले होते पण तरी सुद्धा मी अनभिज्ञ होते तिच्या जाण्याला. मग त्यांना कसे माहिती असेल? नाही नाही नाही, तू तर काही बोलूच नकोस. तुम्ही सर्व मंडळी एकमेकांचे पाठीराखे आहात. ते उंदराला मांजर साक्षी म्हणतात ना तसे. तुम्हा दोघांच आता मी नाही हे गावच शिक्षा देईल. बघा आता तुझे जगणे ह्या गावामध्ये मी असह्य करणार आहे आणि हा सगळा मुद्दा घेऊन मी पंचांकडे जाणार आहे. त्यांनाही कळू दे या सोजवळ चेहऱ्यामागे किती क्रूर मन लपलंय ते. त्यांना मी हेच ऐकवणार की तू मला आणि माझ्या भाच्यांना कसे फसवलेस आणि या फसवणुकीची शिक्षा म्हणून तुला हे गाव सोडायला नाही ना भाग पाडले तर लक्षात ठेव. नाही दशरथ, असे काही करू नकोस. तुला माझ्या मैत्रीची शपथ. असे वागून सर्व गावासमोर मला लज्जित करू नकोस रे. अरे नीच माणसा, तुझ्या या कृत्यासाठी तुला नरकात देखील जागा मिळायची नाही रे. तू बघच आता हा दशरथ काय करतो ते. लक्षात ठेव. मी सर्व काही ऐकले आहे. काय म्हणत होता तुम्ही पिताश्रींना की ते नीच आहेत, त्यांना नरकात देखील स्थान मिळणार नाही? आता तुम्ही स्वतःची चिंता करा, आमची चिंता सोडून द्या. म्हणजे हे गाव आम्हाला नव्हे तुम्हाला सोडून जावे लागणार आहे आणि आमचे स्थान आहे थेट राजमहालात. आलीस तू. तुझीच कमतरता होती. नाही हे ऐकून तर आता मला खात्रीच पटलीये की तुला वेड लागले. म्हणजे आता माझ्या निर्बुद्ध भाच्याला तू अगदी शोभून दिसशील. तुमच्या त्या निर्बुद्ध आणि व्यसनी भाच्यांसाठी इतर कन्या शोधायला घ्या. कारण आता आम्हाला राजमहालातून बोलवणे आले आहे. तुम्ही आमची तक्रार पंचांकडे करता काय?
पण मी तुमची तक्रार थेट राजमातेकडे करणार आहे. हो का? राजकुमार आणि राजमातांना काय वेड लागले तुमच्यासारख्या नतदृष्ट मुलींना आपले सून करून घ्यायला? हे राजदरबारातील सेवक आहेत. विचारा त्यांना कशासाठी आले आहेत ते. कशासाठी आलात तुम्ही? ओ महाशय, ही आणि हिच्या बहिणीची शहानिशा करून यांना राजदरबारी बोलावले आहे. यांना काय झाले? अजून देखील पंचांकडे जाताय की थेट गाव सोडून बाहेर निघताय? जातो पण एक लक्षात ठेवा, एक ना एक दिवस ना तुम्हा सर्वांना माझ्या पायाशी क्षमा याचना करत यावंच लागेल. महादेवा, मी सरिता, अगं काय हे तुझे आचरण? कुणाला न सांगता तू घरातनं निघून गेलीस आणि परतलीस देखील. उद्या गावाला आम्ही काय तोंड दाखवायचे? पिताश्री, तुम्ही कुणालाही तोंड दाखवायला कमीपणा मानू नका, कारण तुमच्या दोन्ही पुत्रींनी अभिमानास्पद कार्य केले आहे. कामगिरी? कसली कामगिरी? हे राजदरबारातील सेवक या अंगठीच्या मालकिणीचा शोध घेत आहेत. वनिता, ही तर माझी अंगठी आहे. तुला कुठे सापडली? अगं, ही तर खूप मोठी कथा आहे. मी तुला ती नंतर सांगेन, परंतु त्यांना आधी खात्री तर करून दे की ही अंगठी तुला होते आहे की नाही. आमची खात्री पटली आहे. ही अंगठी तुमचीच आहे. आता तुम्हा दोघींना राजमातांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले जात आहेत. प्रणाम राजमाता. माझे नाव सरिता आणि ही माझी कनिष्ठ बहीण वनिता. अखेर आपली भेट घडली तर. अर्थात त्या मागचे कारणही तितकेच महत्वाचे होते. आम्ही समजलो नाही राजमाता. तुम्हास ज्ञात आहेच, काही दिवसापूर्वी राजकुमारांचे प्राण धोक्यात होते. ते तुम्हा दोघींमुळे वाचले आणि म्हणूनच तुम्हा दोघींचा सन्मान करायचे आम्ही ठरवले आहे. तुमची जी इच्छा असेल ती सांगा. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचा शब्द आम्ही देतो. सांगा, काय मागणे आहे तुमचे? राजमाता, कोणत्याही सामान्य नागरिकांच्या नशिबात नसते असे. युवराजांची सेवा करण्याचे भाग्य आम्हास लाभले आहे. ह्यातच आम्ही भरून पावलो. माझ्या जीवनाचे सार्थक झाले. या अधिक मला काहीही नको राजमाता, काहीही नको. उत्तम. तुमची विनयशीलता बघून आम्ही प्रभावित झालो आहोत. तुमचे काय मागणे आहे सरिता? राजमाता, आपण जसे म्हणालात, राजकुमार प्रज्योत यांना आमच्यामुळे जीवनदान प्राप्त झाले आहे. म्हणजेच एका अर्थी त्यांच्या जीवनास कारणीभूत आम्ही आहोत. आणि जर असे असेल तर आम्हास ते अपेक्षित आहे.
ज्यावर आमचा अधिकार आहे राजमाता. म्हणजे आम्ही समजलो नाही. ज्या राजकुमारांचे प्राण आमच्यामुळे वाचले आहेत, आम्हास त्यांची अपेक्षा आहे राजमाता. त्यांच्याच साठी हा जीव प्रार्थना करतो आहे राजमाता. सरिता, तुझ्यामुळे राजकुमारांचे प्राण वाचले या एकमेव कारणासाठी आम्ही तुझे शब्द ऐकून घेत आहोत. अन्यथा या दुस्साहसासाठी तुझे प्राण हरून घेतले असते. परंतु राजमाता, मी माझ्या मनातील इच्छा अत्यंत प्रांजळपणे आणि आपल्यावरील विश्वास लक्षात घेऊन व्यक्त केली आहे. तेच करताना तू हे विसरली आहेस की याचना करणे आणि अधिकार दाखवणे यात काय अंतर असते ते. तू तुझे मागणे मागून या राजघराण्यावर अधिकार दाखवू पाहते आहेस. स्वतःची तुलना तू कोणाबरोबर करू बघते आहेस? राजमाता, अहो, आपण मला समजून घ्या. आजची ही सभा येथे स्थगित करण्यात येत आहे. या दोन युवतींना सन्मानपूर्वक निरोप देण्यात यावा. राजकुमार. सरिता, एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यात किती प्रवेश करावा यास मर्यादा असतात. त्या प्रत्येकाने ओळखायच्या असतात. जे तू केले नाहीस. खरे आहे तुमचे. आमच्याकडून अपराधच झाला आहे. मी क्षमा मागते. आम्ही त्वरित इथून निघून जात आहोत. नाही, माझे म्हणणे मला मांडू द्या. हो, राजमातांची भेट घडू द्या. झाला तेवढा अपराध पुरे झाला. आता आम्हास कोणत्याही क्षमा याचना यांची दखल न घेता तुम्हा शासन करायला भाग पाडू नका. क्षमा चल ताई. ताई चल. चल ताई. नाही, चल घरी. घरी चल. किती वेळा सांगितले तुला तुझे दिवा स्वप्ने बघणे बंद कर म्हणून. बघ अखेर काय झाले. आता भोग आपल्या कर्माचे फळ. हे केवळ तुझ्यामुळेच झाले आहे. प्रत्येक वेळी माझ्या स्वप्नांच्या मार्गात अडथळा निर्माण करत होतीस तू. मला दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. आधी स्वतःच्या चुका मान्य करायचं शिक. निदान तुझी चूक तरी सुधारेल. सोड. अगं, माझे आयुष्य उद्ध्वस्त करून वरून मला धडे देते आहेस. बहिणीच्या नात्याला कलंक आहेस तू. दैवयोगाने दिलेली सुवर्ण संधी माझ्या हातून निसटली याला केवळ तूच कारणीभूत आहेस. मी? तुला अजून देखील हे वाटते की आज जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं? होय. अगं, मी होते म्हणून सुखरूप बाहेर आलीस, नाहीतर त्या कारागृहात बंदिस्त झाली असतीस. असे तुला वाटते? मला माझे मत मांडण्याची संधी मिळण्यापूर्वीच तुम्हाला का बाहेर आणलेस? अगं, जीवाचे रान करून मी त्या राजमातांना माझी इच्छापूर्ती करण्यासाठी भाग पाडले असते. असे का केले तू? ताई, अगं, माझ्यावर असा संताप व्यक्त करून काही साध्य होणार नाही. उलट तू असा विचार कर की तुझे मागणे किती अथर्क्य प्रमाणात होते. ते कितीही झाले तरी आपण सामान्य आहोत आणि ते राजकुमार आहेत. त्यांचा आपल्याशी विवाह होणे म्हणजे चंद्र आणि सूर्य एकाच वेळी अवकाशात अवतरण्यासारखे आहे. केवळ अशक्य. तू काही कुणी राजकुमारी नाहीस की ते तुझ्याशी विवाह करतील. अगर राजकुमारी नसली तरी ती होता होता राहिले ती केवळ तुझ्यामुळे. आणि त्या राजमाता एवढं ऐकून गेल्यात. त्यांनीच मला सांगितले होते ना, जे मनी असेल ते माग, इच्छा पूर्ण होईल. आणि आता त्याच राजमातांनी त्यांचा शब्द पाळला नाही. हे का दिसत नाही तुला? आता तू त्यांच्या चुका काढशील? होय, नुसत्या चुकाच काढणार नाही, त्या सिद्ध देखील करून दाखवेल. बघच तू. ताई, ताई, चल घरी. नाही, चल घरी चल. हे करुणा करा विधात्या. माझे अशांत मन शांत कर आणि तुझी कृपा दृष्टी हिरावून घेऊ नकोस. दशरथा, तू? होय, मीच. महादेवा, तुझ्या त्या पुत्रींचे आचरण मला कदापि रुचलेले नाहीये. अरे, तू तुझे भाग्य समज की तुझ्या अशा उन्मत्त पुत्रींना मी माझी सून करून घेण्यास तयार झालो. दशरथा, तू उगाच क्रोधित होऊन हा ताण अधिक वाढवू नकोस. इथे माझ्या पुत्री कुठे आणि कशा आहेत हे मला अजून समजले नाही. त्याच चिंतेत आहे मी. त्याची चिंता तू करूच नकोस, कारण तुझी आणि तुझ्या कन्यांची आता माझ्या दावडीतून सुटका नाही. कारण माझ्या बाजूनी आता न्याय आणि धर्म या दोन्ही आहेत.
तुझ्या दोन्ही कन्या माझ्या भाच्यांशी विवाहबद्ध होतील हे ठरले असताना जर राजमातांनी त्यांचा विवाह राजकुमारांशी ठरवला तर ते न्याय धरून होणार नाही. मी न्याय मागणार त्यांच्याकडे आणि त्यात विजय माझा होणार हे निश्चित. आणि तसे जर झाले नाही तर मी ही योजना निश्चित करेन की तू माझी फसवणूक केलीस, माझ्या भाच्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि म्हणून तुला हे गाव सोडून जाण्यास नाही ना भाग पडला तर बघ. ताई, अगं संपूर्ण वाटेत तू हेच पालुपद लावले आहेस. सगळ्या गावात तू आपली शोभा केलीस. तुला कसं कळत नाही कुठे कसे वागावे? पुरे करा. इथे माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्हाला तुमच्या मान सन्मानाची लाज वाटते आहे? ते माझेच दुर्दैव की माझ्याच माणसांना माझे सुख बघत नाही. ताई, ताई, सरिता, सरिता, वनिता, अगं काय झाले? सरिता अशी त्रागा का करते? आणि मला सांग, राजमहालामध्ये नेमके काय झाले? पिताश्री, अहो काय सांगावे तुम्हास. आम्ही तिथे गेलो, आमचे आदरातिथ्य झाले, आमचा सन्मान म्हणून आमची इच्छा पूर्ती करण्याचे मान्य केले. परंतु ताईने जी मागणी घातली, ताईनं जी मागणी केली ती राजमातांनी धुडकावून लावली असेल, हो ना? महादेवा, बघितले? अरे तुझ्या नशिबी कुठले आले राजघराण्याचे सुख? वनिता, खरेच? अरे तिला काय विचारतो? अरे तिचा दुःखी चेहरा सगळं काही सांगून जातोय. आता मी जे सांगतोय तेच तुम्हाला ऐकावे लागेल, कारण आता तू पूर्णपणे पराभूत झालेला आहेस. होय, मी पुन्हा एक वार पराभूत झालो आहे. कारण मी हे विसरून गेलो की नियतीचा कौल काय आहे. मी त्यावर शंका घेतली. माझा वसा मला चुकीचे फळ देणार नाही. परंतु माझ्या पुत्रींचे ऐकून मी वाहवत गेलो. त्यासाठी मला क्षमा कर. आता तू जे म्हणशील तसेच होईल. माझ्या पुत्री तुझ्याच घरी सुना म्हणून येतील. चला चला, तयारीला लागा. शुभमंगल, सावधान. माऊली, कोणीतरी किती सुरेख म्हणून ठेवलंय की जेव्हा जेव्हा वादळ येतात तेव्हा मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण इवलीशी तृणाची पाती मात्र कायम राहतात. याच्या मागे तत्व एकच आहे माऊली, की दिसायला थोर महान असे हे वृक्ष आपल्या अहंकाराने मोठे झालेले असतात, परंतु तृणाची पाती नेहमीच नम्रतेनं वाकलेली असतात, लीन झालेली असतात. कारण त्यांचा हा विश्वास दृढ असतो की या वादळापासून आपला बचाव भगवंत नक्की करतील. त्यांचा स्वभावच मुळात निर्मळ असतो. वनिता आणि सरिता दोघी बहिणी असल्या तरी त्यांच्यात हाच मुख्य फरक आहे. आता पाहूया कोण महावृक्ष होतो आणि कोण सरुदयी तृण. पुढील भागात दिसेलच या कथेचं वळण. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.